येईन. आनंद घेऊ आनंद घेऊ. ऐका असं आहे म्हणून भगवान कृष्ण परमात्मेचं चरित्र आपण पाहिजे. काय पाहिजे, कुठून सुरुवात करायचंय, मी तुम्हाला दुःखात नेणार नाही, कारावासात नेणार नाही. डायरेक्ट प्रगट भयो भगवान गोकुल में प्रगट भयो भगवान बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. भगवान कृष्ण परमात्मा बापकळ मध्ये जन्माला आलेले आहेत. रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये शिव महापुराण कथा मी श्रवण केलेली आहे. आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 झाल्याच्या नंतर बापकळ मध्ये भगवान कृष्ण परमात्मा प्रगट झालेले आहेत. मग किती आनंद उत्सव आहे. वा, काय आनंद उत्सव तुमच्याकडून शिकावं. काय कीर्तनकाराचं स्वागत आहे. ह्या मर्यादा आहेत, नम्रता आहे, लीनता आहेत. आमच्या भागात पारायणाचार्य पुंडलिक महाराज वेळुकर होऊन गेले. बाबा तुम्ही ऐकले त्यांना? बघितलंय. वा, वाजवलं. वा, बघा बाबांनी त्यांचे कीर्तन वाजवलेत. ज्यांनी पंतप्रधानांच्या बरोबर ज्ञानेश्वरी पारायण केलं असे पारायणाचार्य पुंडलिक महाराज, त्यांचा गोड स्वभाव होता. माझ्या जवळचे होते. ते हाक मारायचे, विजू, म्हणजे तुम्ही नाही बघा घेतले नाहीत माझं नाव म्हणून आमचे नावकरी आहेत तुमचे, शेठ, विजू शेठ म्हणून मला हाक मारली, विजू. मी जर म्हणलो आव तर म्हणायचं भीती दाखवतो, मला भीती दाखवतो. मग काय म्हणायचं, जी म्हणावं. म्हणून मी कालच सकाळी शरण शरणाची हनुमंता, जी शब्द आदरपूर्वक आहे, विनम्रता आहे. मराठवाडा तुमचा भाग, तुमच्याकडून शिकावं. साचा आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. काल सकाळी कीर्तनात आमच्या भागात, गावाचं नाव सांगत नाही, चौकशी कराल. 5 मिनटं उशीर झालं तर मला लगी मधीच एक जण उठ, लोणीकर बुवा सोडा, आता बैरोबाची काठी निघायची आहे. मी म्हटलं बैरोबाच्या नावानं सांग म्हण, का आपल्याला तरी करायचे. जसं गिरायक तसं पुढी द्या सोडून. आता ऐका, गोड आहे, तुम्ही चिंतन ऐकणारे श्रवणी आहेत, असं आहे, चिंतनी आहेत. म्हणून मी बाजूचं सांगणार नाही, परंतु ऐका. जगद्गुरु तुकोबारायांनी नियम घातलेले आहे, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. मग गोकुळातलं चरित्र प्रगट भयो, देव जन्माला आले, बाळ कृष्ण नंदा घरी. मग किती आनंद आहे. गुडिया तोर करती कथा गाती गाणे, गुडिया तोर करती कथा गाती गाणे, गुडिया तोराने जय करती कथा गाती गाणे, गुडिया तोराने करती कथा गाती गाणे. हा गुडिया तोराने जय करती कथा गाती गाणे, गुडिया तोराने करती कथा गाती गाणे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, नरनारी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, 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 नरनारी. वाह वाह, काळजी करू नका, वारं सुटले आता. हा, अजून थांबा, तुमचं रुमाल सगळं बंद होणार आहे, थांबा जरा. ऐका, गुडिया तोराने करती कथा गाती गाणे, गाणे गाणे गाणे. किती आनंद आहे. सांगू आणखीन,
थोडंसं बाबा तुमची माफी मागून वैद्य बाबांची माझ्या स्मरण काल्याची कीर्तनात वैद्य बाबा गंमत करायची, चाली म्हणायची. ते काय सांगायचे, काही चाली तमाशातल्या कीर्तनात आल्या, पण ऐका, तमाशातल्या चाली कीर्तनात आल्या पण शुद्ध होऊन गेल्या बरं. हां, शुद्ध झाल्या, शुद्ध. वैकुंठवासी आमचा स्वाभिमान आहे, आमच्या भागाचं एक वैभव आहे. नामदेव आप्पा श्यामगावकर असं आहे. श्यामगावकर साधं कीर्तन बाबा, पण काळी 3ला गायन उंच. तुमच्या मराठवाड्यातले कीर्तनकार गाजले होते मागच्या 90च्या प्लसमध्ये. मी वाजवले बाबा त्यांचं कीर्तन. नाव सांगतो, ज्यांनी मुंबई गाजवली. पुण्यवंत पाताळ लोकिनेला, आता तुम्हाला आठवलं महादेव महाराज. अंगास या वा. कीर्तन केसरी महादेव महाराज जगताप वैकुंठवासी. झाला असं, गोवंडीला मी पकवाज वाजवाय होतो. मुंबईतलं कोण असेल तर बघा, गोवंडी देवनार कत्तलखाने शेजारी गोवंडी ही गोष्ट आहे 93 सालची. पकवाजाला मी होतो आणि बाबा महाराज सातारकरांचं कीर्तन आदल्या दिवशी जगताप बाबांचं. महादेव बाबा जगताप तसं लय खोडकार बरं का, विद्वान, अभ्यासू. मग पुण्यवंत पाच त्यांनी बाबांनी निमच कीर्तन केलं. आणि उद्या बाबा महाराज सातारकरांचं. सगळा समाज उठला, महाराज कीर्तन पूर्ण करा. टाईम संपला ना महाराजांचं. मग म्हणजे उद्या करा. आता उद्या बाबा महाराजांचं. कार्यकर्त्यांना सांगितलं, महाराजांचं उद्याच्या मानधन काय असेल ती देऊन टाका, कीर्तन जगतात बाबाच करतील. दुसऱ्या दिवशी बाबा महाराजांचं कीर्तन कॅन्सल झालं, महादेव महाराज जगतापांचंच झालं. हे मराठवाड्याचं रत्न आहे, हे वैभव आहे, हे ऐश्वर्य आहे, ही कला आहे. मग मी एक कीर्तन आता सध्या मी लय लावून धरली महाराज माझ्या भागात. धुंद झाला तुझा दरबार, पण जगताबाबांचं नाही, मी माझ्या आजोबांचं सांगतो, कधीतरी ऐकवीन मी. ऐका, असं आहे, चरित्र ते उच्चारावी केले देवे गोकुळी. गोकुळातलं चरित्र सांगतोय. भगवान कृष्ण परमात्मा गुडिया तोरणी करती कथागात. गवळणीनं आनंद झाला. मग बाबा सांगायचे, वैद्य बाबा, त्यांच्या चाली, त्यांची गंमत. आता पकवाजांनी सावध राहायचे, गमती करायचे त्या. आता ऐका, असं आहे, गोकुळात भगवान कृष्ण परमात्मेचा जन्म झाला आणि गवळणी सगळ्या. आता तुम्ही इथं मोठ्या श्रद्धेनं वा, माझ्या बाता भगिनींसाठी एकदा टाळ्या वाजवा. कारण यांचा नेहमीच सहभाग. असं आहे, हे आत्ताच आपल्या लाडक्या बहिणी आहेत असं नाही, हां, हे पहिल्यापासून आपल्या लाडक्या बहिणी आहेत. यांचा नेहमीच सहभाग जास्त आहे बरं. वा. आणि बघा ना, एवढं मंडप थापलाय, आमच्याकडच्या गवळणी एक एक घरी गेली असत्या, पण तुम्ही खरंच वा. आणि घोषा पद्धत तुम्ही सांभाळली, सगळ्यांचा पदर डोक्यावर आहे बरं का. सांगायची गरज नाही. खरंच की काय सात्विक, काय आमच्या आजी, जुन्या आजी तर काय छान दिसते बघा ना. ही म्हातारी आमच्या पुढं बसली. खरंच हे वैभव आहे, परमार्थाचं वैभव आहे आमच्या आजी. वा वा वा, खूप छान हो. मी लय बोलत असतो, सांगत असतो, पण ऐका, मला काल्याचं कीर्तन 4 वाजेपर्यंत करायचे. आमरस होतोय ना. आता ऐका, सांगणार, गोड सांगणार. मग या सगळ्या गवळणी एकमेकीला भेटतात. ए, तुला काय माहितीये का, तुला काय माहितीये का, तुला काय माहितीये का. ती म्हणते तुला माहितीये का, ही म्हणते तुला काय माहिती, मला नाही माहिती, तुला माहित नाही, अगं तुला माहित नाही. सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावी एक पुढे एक धावे एक पुढे राजवाची सुंदर. एक धावी एक पुढे राजवाची सुंदर. एक पुढे पुत्र झाला यशोदेला. सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. वा 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 वा. या गवळणी लय चांगले आहेत बरं का.
नाही तर आमच्याकडची एखादी गवळण उठती बरं का असले वाजल्यावर. गवळण गवळण एखाद्या गवळणीच्या अंगात कवा देव येईल सांगता येत नाही. या असल्या चाली ही वाद्य असं आहे, पण इथल्या गवळणी परमार्थिक आहेत, एकही उठणार नाही मला माहिती आहे. म्हणून ऐका गवळण. वैद्य बाबा म्हणायचे ह्या चाल्या आमच्याकडे आल्या संप्रदायात शुद्ध झाल्या म्हणून श्यामगावकर आप्पा ह्या असल्या चाली लय म्हणायचे. मी म्हणून दाखवल्या असत्या पण वेळ कमी. आता ऐका भगवान कृष्ण परमात्मा प्रगट झालेले आहेत. सगळ्या गोपिका नंदराजाच्या वाड्यात आल्या आणि कृष्णाच्या कोण गाल वडते कोण पप्प्या घेतय कानून लागलं रडायला. यशोदेनं सांगितलं मोठ्या ढालगाजा हो घरी माझं बाळ सगळं गुणाचं, या बाळाला नाव घातलं पाहिजे. ऐका बरं कडक पाण्याचा जास्त वेळ घेणार नाही. आंघोळ घातली आणि यशोदेनं पाळण्यात झोपू घातलं. तेवढ्यात गोकुळात पुतनीनं प्रवेश केला. आता मागं जाणार नाही मी. पुतनीनं गोकुळात प्रवेश केला. ही पुतना अकराळ विक्राळ असणारे राक्षसीन मनमोहक सुंदर असं रूप धारण केलं. स्तनामध्ये हलाल विष भरलेलं आहे आणि 5 दिवसातली जन्माला आलेली मुलं स्तनपान करायची मारायची मारून फेकून द्यायची. 350 बालकं मारली. नवनीत मंथनात वर्णन आलेलं आहे. 350 बालकं मारली. एका बाजूला आनंद आणि एका बाजूला हाहाकार दुःख आहे. म्हणून ऐका बापकळच्या माझ्या माता भगिनींनो, बापकळमध्ये पुतणीला प्रवेश करू देऊ नका. पुतना आली की दुःख आलं बरं, म्हणून पुतणीला तेवढं येऊ देऊ नका. असाच आनंद जपा. आमचे बाबा आहेत भगवान बाबांच्या साक्षीनं सांगतो, आमचे विजय शेठ सारखे कार्यकर्ते आहेत, ग्रामस्थ मंडळ आहेत. वाह 8 दिवस काय पंक्ती काय थाट. माझ्या माता भगिनींचा किती त्रास वाचला वर्षभरातला. आणि बरं का घरची जर तुम्हाला म्हणली ए माझं स्वयंपाक गप कीर्तनाला चला म्हणायचं. ही जेवण कुणासाठी येते नाही का. 8 दिवस फक्त पुतणीला प्रवेश करू देऊ नका असं आहे. गोकुळात पुतणीनं प्रवेश केला. दुःख एका बाजूला. इकडं भगवान कृष्ण परमात्मा पाळण्यात झोपू गेलेले. पुतना आली आणि यशोदेला हाक मारली, ए यशोदे. यशोदा खडबडून कोण आहे. यशोदेनं पाहिली, वा काय सुंदर आहे, एवढी सुंदर माझी पाहुणीना पिऊन कोण आहे. नामदेव महाराजांनी वर्णन केले. नामामणी आली नंदाच्या अंगणी स्वरूप सुंदरा देवांगना. ही कोण आहे देवांगना अप्सरा. तिनं नातं सांगितलं, यशोदे तू मला ओळखलं नाहीस, मुलगा झाल्यापासून तू बोलून गेलीस, पेढं दिलं नाहीतच. अगं तुझ्या सासूच्या जावाच्या सोनाच्या दिराच्या लेकीच्या मुलीच्या मुलीची मुलगी. वैद्य बाबांचं नातं कुणी डोकं लावायचं. य म्हणली, अगं कृष्ण झोपलेला आहे पाळण्यात, माझं बाळ उठलं की तुला. पाळण्यातनं कृष्ण म्हणतो आईला काय डोकं आहे का नाही. भवानीचं गिराईक आणि भवानीचं गिराईक दुकानदार जर झोपला तर दुकान चालेल कसं. कृष्ण लगेच पाळण्यात रडायला सुरुवात करतो. पुतना म्हणते जागच के थांब म्हणते. ऐका यशोदा माता पाळण्याजवळ गेली, कृष्णाला उचललं. आई तिला वाटलं आपल्या बाळाला दृष्ट लागल म्हणून हळू डोळ्यातलं काजळ काढलं आणि यशोदेनं कृष्णाच्या गालाला लावलं. कृष्ण म्हणतो मी जगाला दृष्ट लावणार आहे, मला कोण लावणार आहे. आईला काय कळत नाही. असं आहे. आताचं नाही सांगत पूर्वीच. आता काय काजळ राहिलं नाही महाराज. अंजन म्हटलेलं आहे त्याला, डोळ्यात पडळ आलं तर घालायचे अंजन वर्णन केले. असो काजळ राहिलं नाही. आता काय लाली लावायची का, जाऊ द्या. आता काय दृष्ट लागू नाही म्हणून बाळाला काजळ लावायचं. देवाने डोळे झाकून घेतलेले आहेत. 18 कारणं सांगितलीत. 18 कारणं सांगायला जवळजवळ 5 वाजतील सायंकाळच्या. ऐका 2-3 कारणं ऐका. भगवान कृष्ण परमात्मा विचार करतो, पुतणीच्या हातात दिल्यानंतर तिची माझी दृष्टादृष्ट झाल्यानंतर माझ्या नजरेत एवढी ताकद आहे, वैरभाव समोरचा माणूस विसरून जाईल.
मला मारायचं विसरून जाईल, नको पाहिला. डोळे झाकले. भगवान कृष्ण परमात्मा विचार करतो, राम पारे पहिलं गिरायक आहे, दुष्ट आहे, चांडाळी नाही, उठल्या उठल्या हिचं तोंड नको बघाय. डोळं झाकलं. भगवान कृष्ण परमात्मा विचार करतो, आपण गोकुळात अवतीर्ण झालोय विष पेण्यासाठी नाही, दही दूध तूप लोणी खाण्यासाठी आलेलो आहे. मग विष प्राशन कोणाचं आहे? नीलकंठ. या नागेंद्राय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्र माता मुकुटी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझविन शंभो. या भोलेनाथ नीलकंठ माझ्या कंठामध्ये येऊन बसा. भगवान शंकराच्या डोळे झाकले. अशा आणि करण्यात चला. भगवान कृष्ण परमात्म्याने डोळे झाकलेत, पुतणीच्या हातात दिलं. पुतणीनं वरांड्यात नेलं, स्तनपान करायला सुरुवात केलं. भगवान कृष्ण परमात्म्यानं, ही मागचा इतिहास आहे, बळीराजाची मुलगी असणारी रत्नमाला पुतना तिची इच्छा व्यक्त. ऐका, भगवान कृष्ण परमात्म्यानं पहिल्यांदा दुग्ध प्राशन, विषप्राशन, रक्त शोषण, पंचप्राण ओढायला सुरुवात केली. मुंच मुंच मुंच. कृष्णा सोडा आता पुरं झालं. हे कृष्णा सोडा आता पुरं झालं. अमोल साहेब सोडा आता पुरं झालं. सोडा आता पुरं झालं. ऊन लागायला लागलं. पुढेही बहुत करणी आहे. सोडा आता. असं आहे, आम्ही एकतर कोणाला धरत नाही, आम्ही कोणाला नादी लावत नाही, आम्ही कोणाला माळ घाला म्हणत नाही. हां, विजय शेठ कुणाला आम्ही माळ घाला म्हणत नाही. कार्यकर्ते मंडळी, आणि जर धरलं नाही एकदा तर आम्ही पुन्हा सोडत नाही, आहे का नाही. कृष्ण परमात्मा सांगतो, तुवा सनकाधिकाचे निमाने सायुज्य सौरसुदिदला पुतने विषाचे दिस्तन पाने मारवाली. थोडा आवाज कमी पडतो, काय करू. काल 5 कीर्तन लय दणका केला. चला असो. काय पुतना कंठक मुक्त केली, मारून टाकली. काय सांग, वैली अशी दिली मोक्ष सिद्धी. वा 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 महाराज, वा. हे महाराज माझ्या ओळखीच आहेत. वा बाबा, जय हरी. जाहिरातीतले एक महाराज माझ्या ओळखीचे आहेत बरं का. लय वर्षांनी इकडे आलो बाबाजी. तुमचे आमचे बंधू आहेत ते. होय, मी बघितलंय महाराजांना. सख्य बंधू, थोरले बंधू. चेहरा एकच. वा विठ्ठला विठ्ठला. तरी मी म्हटलं बाबा यांना नक्की आळंदीत पाहिलेलं आहे, वैष्णव सदनला. हा, पाहिलेलं आहे. वा शाबास, एवढी सोय आहे म्हणल्या मग काय. वा वा छान. काग बघ रीटा लहानपणीच भगवान कृष्ण परमात्म्यानं अवघी दैत्यकांनी बुडविली. आता भगवान कृष्ण परमात्मा हळूहळू मोठे होऊ लागले. किती मोठे? रांगायला लागले. रांगत असताना कोणत्या गुडघ्याने रांगायचं सगळं घातलंय सांगितलं. तळवे तळ हात टेकीत गुडघ्याने रांगत. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. रंगणी रंगनाथ तुम्या देखीलाच रंगणी रंगनाथ तुम्या देखीलाच रंगणी रंगनाथ तुम्या देखीलाच रंगणी रंगनाथ
हे हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत गुडघ्याने रांगत तळहात टेकीत तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत टाळ्या 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 वा काय हे बारकावा संत मालिकेत कुठून आला असेल बाळ रांगताना डाव्या गुडघ्यानेच रांगतो वा काय हे विशेष आहे बरं आणि किती सांगू आणखीन गमते सांगणार आहे का वा मी उशीर आठवतो बरून तुम्ही सांगितलं सावंत बाबा असं आहे मधुकर महाराज शिंदे पाहिलेले मी त्यांना बरेचदा तर मधुकर महाराज एका गावचं तुम्ही अरे वा बघा आता एक 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 उलगाडा व्हायला लागलाय बरं हां पुढल्या वर्षी मी 8 दिवस येणार 8 दिवस आमरस राहील प्रेम आहे प्रेम आहे प्रेम आहे काय नाही काय आहे बरं का हे प्रेम प्रीतीचे बांधले आज आज बंधनात्मक कीर्तन आहे संध्याकाळचं असतं तर आणखीन मजा केली असते आता ऐका भगवान कृष्ण परमात्मा रांगायला लागले रंगत रंगनी चोरीत लोणी धावणी धरती गवळ काय रंगत असताना सुद्धा लीला या किती लीला सांगायच्या किती सांगायच्या महीपत्र सिंधू वाटे असं समुद्राची शाई केली पर्वताची लेखणी केली कमी आहे तरी पण ऐकाच लीला सांगितल्याशिवाय कृष्णचरित्र सांगितल्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही म्हणून 2-3 लीला संपतो आणि कीर्तन संपवतो तुम्ही म्हणाल खरंच की ही मारुतीच्या शिफ्टीगत हळू 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 लांबवते बहुतेक आमरस तयार हो म्हणा की आल्यावर नाही म्हणते ती आता अवघड आहे हे लगा माझं भांडवल संपत आलंय आणि खरंच बरं का गंमत झालीच अशी एकदा नवीन कीर्तनकार जाऊ दे आता नाही सांगत जाऊ दे विषय विठ्ठला असं आहे जाऊ दे ही बाकीचं सांगण्याविषयी लीला सांगू आणखीन सांगू का मीच पोरांना खवळतो काय खवळतो हे अरे कालेच्या कीर्तनात दुसरं कशाला बोलत बसलाय कृष्णाचा लीला किती सांगायसारखे मग ही म्हातारी माणसं म्हणतील मग तुम्ही काय करताय सांगतो आता ऐका लीला सांगतो भगवान कृष्ण परमात्मा हळूहळू मोठे होऊ लागले मोठे होत असताना अनेक प्रकारच्या लीला केल्या घरातली लीला सांगतो लहान असताना माझी यशोदा माता दधी मंथन करत होती दधी मंथन अजून आहे बरं का शीतलताई मराठवाड्यात अजून शिल्लक आहे आपल्याकडे राहिलं नाही घुसळण राहिलं नाही मडकं राहिलं नाही डेरा राहिला नाही रवी राहिला नाही जातं राहिलं मी जात्यावर तर लय सांगत असतो बरं का जातं नावच जातो म्हटलं नाही जातं गेलं न जातो म्हणता जातं गेलं माहेरचं प्रेम गेलं जुन्या गोष्टी गेल्या आमच्याकडं महान पतिव्रता असायच्या उखळावर जर असे गहू सडायला लागल्या खपली गहू मुसळानं सडत असताना मालकानं जर हाक म्हणले ऐकलं का पाणी दे मालकाचा आवाज आल्याबरोबर मुसळाला सांगायचं खाली येऊ नकोस थांब माझ्या मालकांना पाणी दे तो का म्हणे पतिव्रता तिची मुसळावरी सत्ता असं आहे मुसळवर थांबायचं शेजारणीनं पाहिलं आणि मालकाला सांगितलं का हो मी उद्या खपली गहू कांडाय बसती माझं मुसळवर गेलं की तुम्ही पाणी मागायचं कशाला काय गरज आहे का गंमत करायची असले हां ती पतिव्रता होती पण ही म्हटली बघू तरी आता हा आला नेमका ही मुसळ चाललेलं आहे ही मुसळ चाललेलं येडीचं नाही ही मुसळ चाललेलं आहे मुसळचं गहू कांडायचं चाललेलं आहेत आणि तो बिचारा कवा मुसळ तोवर खाली आहेत त्या असं करूनच दमलं असं करून आणि जाऊन पाणी दे असं वर मुसळ फुकलं आणि थांबते का बघायला तेवढं आव 32 दात पडून घेतलं जाऊ द्या राहिले नाही त्या जुन्या गोष्टी आमचे बाबा आहे तिथं आता सुद्धा मराठवाड्यात सुद्धा गंजी आहेत का जुनी म्हणजे वैरण आता काय कडबा राहिलं नाही खळी आहे ती खळी आहे ती का आहेत ना म्हणणार इथून मी काय बघा येते का
खळी. बरं आता तुम्ही हाय म्हटलंय बरं का. 2 नंबर असू दे. काय काय तुमचं नाव काय? सांगा सांगा. नाव नितीन नितीन. अरे का आमची भावकी आहे. हा घाबरू नका, शिंदेचं राज्य आहे सध्या. हा शिंदेचं राज्य आहे. तुम्हाला माहिती नाही, आम्ही महाराजांच्या साक्षीनं आम्ही शिंदेंनी आळंदीत क्रांती केली. सगळ्या गोरगरिबांच्या आमच्या विद्यार्थ्यांना महाराज मंडळीचे कपडे वाटले की नाही, आम्ही दक्षिणा वाटली. शिंदेचं राज्य आहे. माफ करा. असं आहे, दोन्ही आपले फडणवीस सुद्धा आपलेच आहेत आणि नात अनाथांचा नात एकनाथ आमचंच आहे. असं चला. दरगाव तुम्हाला माहीत नसेल, शिंदे साहेबांच्या वाढदिवसाला जवळजवळ मुंबईत माझे 6 कीर्तन असतील बाबा. वागळे स्टेटला किसननगरला 5-6 कीर्तन करतोय. दिघे साहेबांचं चरित्र मुद्दाम सांगतो म्हणजे शिंदे साहेब थांबते थोडं. जाऊ दे, हे अंदर की बात आहे. पण शिंदे भाऊके म्हणून सांगतो ऐका. खळं आहेत ना, खळे आहेत ना. आता तुम्ही एकट्यानं, बाकी कोणी कॉपी करून पास व्हायचं नाही. बघू खरं आहे. शेतकरी वर्ग बैल लाकडाला झोपायची आहे की नाही, मध्ये रवलेलं लाकडा झोपायची, बैल रास काढायची, रोळ काढायचं आहे ना, रोळ. ही माहिती आहे की नाही. आता एक सांगा, मध्ये रवलेलं लाकूड त्याला काय म्हणायचं? कॉपी करायचे नाही. असं रे असं रे. नाही मला सुद्धा माहीत नव्हतं. मी पण आपलं कॉपी करूनच आहे. तुम्ही काळजी. जुन्या माणसं काय म्हणायचं त्याला? बरोबर आहे. हां, ती मुहूर्त मेढ नाही, आमच्याकडे त्याला तिवडा म्हणते ती. आमच्याकडं मराठवाड्यात त्याला मेढ म्हणते ती. खरं आहे. गंजीला आता बारकं नाही सांगत, आता खाणारी राहिली नाही ती. बाबा माझा एक जोडीदार गंजी लावायचो, मी लावलेले आहेत. या 20 वर्षात बदल झाला आहे, जास्त काळ नाही. गंजी लावायला जायचो, आमच्याकडे इर्जिक असायची. इर्जिक म्हणजे लाडवाच्या पोळ्याच्या. माझा एक जोडीदार अंदाजी किती पोळ्या खात असेल? तुमचं काय म्हणणं आहे? किती पोळ्या सांगा ना. हा, किती पोळ्या? तब्येतीकडे बोल सांगा. किती? 4 मंडळी करते ना, प्रेम करते आपल्या दोघातच. ऐका 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 काय ते बरोबर आहे त्यांचं. 5-4 लयत लय. माझा जोडीदार 16 पोळ्या खात होता बाबा. 16 पोळ्या. तुम्हाला गंमत बघायची असेल ना, पुढल्या वर्षी घेऊन येतो. नाही खाल्ल्या तर म्हणीन ते ऐकीन. अजून आहे 16 पोळ्या. कमाल आहे. कुठं बसतो बाबा कोणाच ठाऊक. खालनं वर नवीन आहे तर असंच. आता का म्हटलं कुठल्या हाडात जातंय. असो ऐका, खाणारी आहेत आणि खाणारी पाहिजेत. बरं काय करायचं. आता राहिली नाहीत, कष्ट करणारी राहिली नाहीत, खळी राहिली नाहीत, गंजा राहिले नाहीत. ही एकत्र राहण्याचं साधन होतं. माझ्या मावशानो, जातं पाहिजे, तेवढा पाहिजे, हां मुसळ पाहिजे, खळी पाहिजेत. मी काय सांगत होतो, डेरा घुम घुम करतय. हां गास, हां खांडाळकर गुरुजींचा आहे. हां त्याला पांडुरंग पवारच पाहिजे आहे. घुम घुम सांगतो मी. असं द्या आहे. गंमत आहे गंमत. यशोदा माता दधी मंथन करत असताना लोणी काय ना, लोणी काय ना म्हणून यशोदा मातेनं असे बाहेर मागं सारली, डेऱ्यात हात घातला आणि अशी शोधायला लागली. काय लोणी येणार तर बघायचं असतं ना, हात काय अडकले का. हात घातला, शिंडी हाताला लागली, वर काढला कृष्ण. डेऱ्यातनं लोणी खाऊनच बाहेर आला. लोणी खातच यशोदा म्हणजे लबाड चावाट, तू लोणी खातोयस काय. किती लीला सांगाव्या त्या. एक एक गवळण धावून यायला लागली. यशोदे गाराने सांगायला लागली. यशोदे कृष्णाला सांगा गोकुळी राहावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगा गोकुळी राहावे का जावे. गोकुळी राहावे का जावे. गोकुळी राहावे गोकुळी राहावे का जावे. यशोदे गोकुळी राहावे का जावे. गोकुळी राहावे का जावे.
यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. यशोदे अगं आवर जरा आवर, तुझा तुला गोड वाटे. अगे आवरी आवरी फुला गाना आवरी आवरी फुला गाना 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 नाचिये आमुचा ये यशोदे आमुचा आवरी आवरी फुला गाना गाना आवरी आवरी फुला गाना नाचिये आमुचा नाचिये आमुचा सुना. टाळ्या टाळ्या टाळ्या. वा यशोदे आवर. आता हा बाबा ऐक ना, एकच लीला सांगतो न कीर्तन सेवा आटोपतो. आता ऐका. एक म्हातारी म्हणले ए लय तुझा तुला गोड वाटतोय, माझ्या घरी ये म्हणाव, मारल्याशिवाय राहणार नाही. पेंद्या म्हातारीचा घर नंबर टिप. पेंद्या म्हणतो कृष्णा आख्या गावात चल, या म्हातारीच्या नको नादाला लागू. या म्हातारीनं भल्या भल्यांची पाटल डोपाडली, भल्या भल्यांना वाट लावलंय मोठमोठी पराशा, नाव नाही सांगत आता जाऊ द्या. ही म्हातारी. कृष्ण म्हणतो पेंद्या मी त्याच्यासाठी जन्माला आलोय. टिप घर नंबर 545 घर क्रमांक. चला ठरलं, ठरल्याप्रमाणे जायचं. काय करायचं काय नाही एकच करायचं, मी सांगतोय असं. म्हातारीनं काठी घेतली, दारात बसली, घरातली सगळी झोपली. 10 वाजल्या, 11 वाजल्या, 12 वाजल्या, 1 वाजला. बाप रे संपले. आता 1 वाजला, म्हातारी झोपली बर का. शेवटी देह भाव आहे. बाकीचं जाऊ दे, मी पण घुरतो असा. 3 दिवस जर जागरण झालं तर काय करणार आहे. माझा जोडीदार आहे, तुमच्या भागातलाच आहे, जोगदंड महाराज, पंढरपूरचे, जाम गोरतेत. खास जोडीदार आहे माझा. ऐका, म्हातारी झोपली. असं शाबास. कृष्ण म्हणला ए पोरांनो, म्हातारी झोपली, चला आता उड्या टाकायच्या. पायावनं उड्या टाकून आत गेली, सगळं घर रिकामं केलं, काय ठेवलं नाही. कृष्ण म्हणला पेंद्या सगळी बाहेर व्हा. सगळी बाहेर काढली आणि कृष्णानं चुलीवला तवा घेतला, काळं लावलं हाताला, काळं लावलं आणि म्हातारी गोरत होती. गोरता गोरता म्हातारीला अशा तराट मिशा काढल्या. मिशा म्हातारीला काहीच माहीत होऊन दिलं नाही. कृष्ण म्हणला ए भीतीच्या आडला पाठ झाली. 4 वाजल्या, गवळण उठली, जुना काळ आहे. पाण्याला निघाली. कुठं? यमुनेला. जुना काळ. म्हातारीला बघितलं, बापरे. सुनबाई म्हणती भया आत्याबाईला मिशा फुटल्या. कुठं नादी लागा, गवळण निघून गेली. नात उठला, आजे ए आजे काय झालं बाळा? आजी उठ की. काय झालं? आजी आरशात बघ की. काय झालं? अगं आजे तुला मिशा फुटल्या का? म्हातारीनं आरशात बघितलं. म्हातारी एका झटक्यात तानाजी मालुसरे. म्हातारी म्हणते ए कृष्णा, उग म्हातारपणी दिंडावडं काढू नको रे. काय खायचे ते का? किती सांगावं. अवघ्या आल्या मिळवणी नंदराजाच्या वाड्यामध्ये. यशोदे आम्ही राहावं का जावं सांग. ए यशोदे आम्ही आता गोकुळ सोडून बिघडले. आता गोकुळ सोडून उन्हानं तापले. असं देता जाऊ दे. आता उन्हानं तापल्या, आम्ही तापलो तर आता काय ती तापायला काय. यशोदे आम्ही आता मथुरेला चाल. शेवटी यशोदे नैनी आले पाणी. कृष्णा आता खोड्या दे टाकोनी. तुला शाळेत घातलं पाहिजे. कोणत्या शाळेत? इंग्लिश मिडियम. इथं कोणतं इंग्लिश मिडियम आहे? बापकळमध्ये आहे का? बरं आहे. वा वा वा. बरं आहे, अतिक्रमण नाही वाटतं तुमच्यात आहे का नाही? हा शाबास. बाहेर जाते का अजून? अवघड आहे. हा अहो मला 7वी पर्यंत ABCD येत नव्हती. आता काय सांगायचं. घरची म्हणली ह्याला काहीच येत नाही, टाका आळंदीला. असो. हां पण 4थीत माझा पहिला नंबर होता बाबा. पहिला नंबर होता 4थीत. हां त्यावेळेस गणित माझं पक्कं होतं. आजही गणित माझं पक्कं आहे. संपलं कीर्तन. जाऊ दे आता. असं आहे. भगवान कृष्ण परमात्म्याला शाळेत घेतलं. कुठं?
गोधने सारावयाचा तुषार मार्गे भेटली राधिका गवळणी राधिका गवळणी कृष्ण दादा मागे निर्या सडून कृष्ण मागे निर्या सडून भगवती यशोदा जननी भगवती यशोदा जननी गोधने किती लीला सांगूयात. भगवान कृष्ण परमात्मा शाळेत जाऊ लागले. ऐका, भगवान कृष्ण परमात्मा किती गायी राखायचा. आई तुझा मी एकुलता एक गायी राखतो 9 लाख 9 लाख गायी. आता याचं वर्णन करत नाही, भागवतात वर्णन आलेले. भगवान कृष्ण परमात्मा सगळ्या गोपाळांना घेऊन हे चला गायी घेऊन चला, शिदोरी घेऊन चला. पेंद्यानं डाव्या कुशीवर खांद्यावर शिदोरी घेतली आणि आले यमुनीच्या काठी. खेळ मांडली. किती खेळ. ऐका, तुझं नाव काय. हा, कृष्णा. अरे वा वा, टाळ्या वाजवा एकदा. तुम्हाला माहित नाही की बारकी पोरं. तुझं काय नाव. सत्यम. वा, सत्यम शिवम. तुझं नाव काय. आ, गोपीदास. गोपीनाथ. हा, नाव. वा, संभाजी, गोपीनाथ, कृष्णा, सत्यम. वा, काय ही मुलं छान आहेत. ती कीर्तन ऐकते सगळीच. बघितलं मी. वा, कार्यकर्ते मंडळी, मी तुमच्या परीक्षेवर एवढं ऊन लागतंय, तुम्ही बसताय. आमच्यातली म्हणली असते बोवाला काय काम आहे, चला घरी. आता ऐका, झालं, संपलं. 2 मिनिटात कीर्तन संपवतो. काल्याचा प्रसंग सांगतोय का. भगवान कृष्ण परमात्मा सगळी चौंगडी. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरी म्हणाल तो बरी. भरपूर खाऊ घातलं, पण कधी. ऐका, खेळल्यानंतर. खेळ खेळलं पाहिजेत आहे ना. मग खेळ खेळताना मोबाईलवर गेम असते का. खेळतो का. खेळतो ना. अंगाचं हो म्हणायचं, काय खोटं नाही बोलायचं. कॅरम खेळलास का कधी. नाही ना. शाबास. खेळ. बुद्धिबळ खेळलास का कधी. नाही खेळला. खेळायचं नाही, वाईट असतं. मोबाईलवर खेळ आहे ना. बरोबर. दूध आवडत नाही. दूध आवडतं का तुला. नाही आवडत का. नाही नाही का. नाही, मला माहिती. छान बटर आवडतं का नाही. खरं बोलायचं. हां, मग काय खातो. बिस्किट. हां, शाबास. हां, असं खरं बोलायचं. खरं बोलायचं. किती सांगू. आता असू दे. ऐका, खेळ राहिलं नाही तर तुमच्याकडे खेळ सुरपारुंब्या हे नाही. बाबाजी, अकलूजला जर तुम्ही आला तर मोहिते घराण्यानं अजून खेळ जिवंत ठेवलेत. हां, अशा हॅलोजेन लावून सूरपाट्या अजून खेळतेत. अजून खेळ राहिलं पाहिजेत बरं का. ग्रामीण भागात बापकळमध्ये मला माहिती आहे अजून तुमच्याकडं अतिक्रमण नाही. आणि चांगलं आहे बरं का. आमच्याकडं अतिक्रमण झालं. मराठवाडा चांगला आहे. आता तुमच्याकडे सुद्धा कारखानदारीचं अतिक्रमण व्हायला लागलेलं आहे. सावध. पवन चक्क्यांचं अतिक्रमण. जमिनी देऊ नका, गायरान देऊ नका. डोंगर सांभाळा, जमिनी सांभाळा. तुमच्याकडे सपाटीकरण आहे, डोंगर जास्त नाही ती. आमच्याकडे सह्याद्रीचा किनारपट्टा आहे. परंतु ऐका बरं, जमिनी विकू नका बरं का. उपाशी राहा एका दिवशी. खाया नसलं तर शेजारच्याकडून आणून खा, पण जमिनी तेवढ्या विकू नका हो. जमिनी इकल्या. आमच्याकडे आता देशोधडीला जागली ती. जमिनी बघायला मिळेना. त्या जमिनी शिल्लक ठेवा हे सांगायचे. ऐका, अतिक्रमण होतंय, विचारांचं अतिक्रमण होतंय. सुशिक्षित म्हणून सुशिक्षित स्वतःला म्हणून घेणारी वाईट परिस्थिती आहे. जिव्हाळा राहिला नाही, प्रेम राहिलं नाही. सगळी इंटरनेटवर जगायला लागली. इंटरनेट वाईट जीवन आहे. धोक्याची घंटा आहे मोठी. मोठं षडयंत्र आहे. सावधान. म्हणून ऐका, जुनं खेळ सांभाळलं पाहिजे. त्या मुलांना शिकवलं पाहिजे. सुरपारुंब्या
झाडं पाहिजे ती वेगवेगळे अनेक खेळ खेळले. हा मामा तू गाली, मामा तू गाली, कालवा मामा तू गाली, कालवा मामा तू गाली. हुतू तुतू तुतू हुतू तुतू हुतू तुतू हुतू तुतू मामा तू गाली, कालवा मामा तू गाली, कालवा मामा तू गाली. हे आबगदु बगदु बगदु सिगुन खेळ माडू, आबगदु बगदु बगदु आबगदु बगदु बगदु सिगुन खेळ माडू, आबगदु बगदु बगदु सिगुन खेळ खेळ इति दाडू खेळ इति दाडू दाडू खेळ इति दाडू अबो आबगदु बगदु बगदु सिगुन खेळ माडू, आबगदु बगदु बगदु सिगुन खेळ माडू. खेळा भवरा गबाई भवरा, खेळा भवरा गबाई भवरा, या राती केता लवरा लवरा लवरा. खेळा भवरा गबाई भवरा, खेळा भवरा गबाई भवरा, खेळा भवरा गबाई भवरा, खेळा भवरा गबाई गबाई भवरा गबाई भवरा. टाळ्या टाळ्या टाळ्या. एका दमात 4 खेळ खेळलं. हे फक्त मराठवाड्यानं बरं का. आमच्याकडे गायकांच्या सुद्धा दम राहिला नाही बाबा, माफी मागतो. आता ती नाही ती म्हणून सांगतोय. काय कर त्यांच्याच पिपाणी राहत उजळायची. अवघड आहे, सगळं अवघड आहे. असं पाहिजे. वा असं आहे, प्रमाणाला प्रमाण. अनेक खेळ खेळले. पेंद्याच्या डाव्या कुशीवर भाकरी होती शिदोरी. ते म्हणाला कृष्ण आता काय खेळायचं. कृष्णानं ओळखलं ह्याला भूक लागली. खांदेबार पोटी भूक, काय कीर्तनाचे सुख. खेळ मोडावा पुरता झाली आता वेळ, अनाश दोऱ्या झाली आता वेळ, अनाश दोऱ्या झाली आता वेळ. आणा की शिदोरी आहे का. हे तर वरच आहे. हा बर मला माग सराव. वा असू द्या असू द्या. यात खाली काहीतरी धराय सगळं साहित्य आणा. ऐका भगवान कृष्ण परमात्मेनं सगळ्या गोकुळांना बघा गोकुळ बस. आता तुम्ही बसलाय ना असं कमळाच्या फुलासारखं तुम्हाला बसवले. अग्रस्थानी मध्यस्थानी भगवान कृष्ण परमात्मा आहे. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या जशी आहे तशी. कुणाची कशी असेल देवा. सगळ्या गायी एकत्र केल्या. तू राखरे मनेरी. ही मनेरी गायले वाईट आहे नाही येत. आणली शाबास. सगळ्या शिदोऱ्या आल्या. झाली आता वेळ देवा. बास आता काय करावं म्हणा. यम